नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत करतो सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज तुम्ही म्हणसाल चाललंय एवढं आज भाऊच्या गाडी घ्यायला जायची भाऊच्या फेरी घेतली. आता हार घ्यायला चाललोय. रुमाल बांधले. आता रुमाल मॅन्डेटरी आहे भाई. हे बघा इकडे, हे बघा नंबर प्लेट घ्यायला आले. त्यांनी शोरूमवाले नंबर प्लेट पण दिली नाही. 24 नंबर आहे म्हणून म्हणले घरी बसून आणा. काय पण म्हणा, पण भाऊने नंबर लय भारी घेतलाय बघा. 10. आता नंबर प्लेट घेतली ना, आता हार घ्यायला गेलाय. पोर लय खर्च करते तो. माझी गाडी आणायला गेलतो तेव्हा लगेच त्याने 2 दिवस आधी हार टाकलाय. मी लगेच ऑन स्पॉट हार घेतला, लगेच गेलो. आता आलो याच्या घरी. उन्हाळा बाबा, हे घालायला लागते दरवेळेस. हे बघा सगळं आणलंय बरं का. एवढा बोर करत होता, घरी होता. म्हणल्या चल पटकन. अर्ध्या तासात सगळे काम झाले. अर्ध्या तासात सगळे रेडीच होतं. पेढे रेडीच, हार रेडीच. आता घरी आले, लय भूक लागली. भूक ह्याने सोडा प्यायला थांबलोय. प्यायलाच लागतं. आता आहे ना मित्राला ठिकाणी आमचं सिनेमॅटोग्राफर मित्रांनो, भाऊने फायनली गाडी घेतलेली. तिकडे काही जास्त दाखवलं आलं नाही. हे बघा कसला खुश आहे मला. मला सांगतो, जाईल तिथं पकडते ते पोलिस. जाईल तिथं बुलेट पकडत नाही, पण स्कूटी पकडते ते. काय सांगू, डोक्याचा पार रुपये दिला नाही मला. वाजलाय 1 रुपया दिला नाही कुणाला, पण लय वेळेस पकडली. बाबू लागला. चिकन थाळी लय दिवसातून खाते. भाऊनी गाडी घेतली म्हणल्यावर खर्च. जेवलंच नव्हतं, उपाशी होतो सकाळपासून. आता जेवतोय 12 वाजले बरं का. दुपारी जेवलं होतं, त्याच्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. नुसतं इकडं तिकडं वरून ती जरा पुन्हा गेलं, डोकेदुखी काम झालं. आता जेवतो, नंतर काय घरी जाणार आहे. बाय, भेटतो सर्वांना पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट.